सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जी तुमची एक्झाम आहे ही एक्झाम कधी होणार. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं साधारण आपली जी एक्झाम आहे आयटीची एक्झाम जुलै एंडिंगला किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये जी ती तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आणि जुलै एंडिंग पर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची जी सीबीटी एक्झाम आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही तुमची होत असते. आता त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी डिटेल माहिती सांगतो. आता तुम्ही 1 इयर ट्रेडला असाल, तुम्ही सेकंड इयरला असाल, तुम्ही कोणत्या ट्रेडला असाल तरी सर्वांसाठी जो हा एक्झाम पॅटर्न आहे हा एक्झाम पॅटर्न कसा आहे सारखा आहे. फक्त काही ट्रेडसाठी थोडासा वेगळा आहे. ते कसं ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही काय करा फक्त व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि बारीक लक्ष द्या मी काय सांगतो. ठीक आहे, सुरू करूया आपण व्हिडिओला. पहिली एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. काय लक्षात घ्यावं लागेल, तुमच्या ज्या एक्झाम असतात या 2 प्रकारच्या असतात. किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. एक असते तुमची प्रॅक्टिकल एक्झाम, एक काय असते तुमची प्रॅक्टिकल एक्झाम. ठीक आहे, आणि दुसरी असते तुमची सीबीटी, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. काय असते? सीबीटी. सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे, आता तुमचे जे टोटल मार्क असतात हे टोटल मार्क किती असतात? 600 मार्क. किती असतात? 600 मार्क. आता या 600 मार्क्स मध्ये जे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही प्रॅक्टिकल एक्झाम किती मार्कांची असते? 250 मार्कांची. ठीक आहे, त्यानंतर तुमचे जे इंटरनल मार्क असतात, इंटरनल म्हणजे काय? फॉर्मेटिव्ह असेसमेंट. म्हणजे तुम्ही वर्षभर आयटीला तुमची हजेरी किती आहे, तुमची वागणूक कशी आहे, तुम्ही जे डेली डायरी असेल, जॉब शीट असेल, जे काही तुमचं लिखाण काम असेल, मॅथ ड्रॉइंग थेरी बुक असेल, हे तुम्ही किती कंप्लीट केलेलं आहे, किती वेळेवर दिलेलं आहे, तुमची एकंदरीत तुमची आयटम मध्ये वागणूक कशी, तुम्ही किती प्रॅक्टिकल मनापासून करताय, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला साधारण 200 मार्क हे इंटरनल मार्क असतं म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे. आणि जी सीबीटी असते ही सीबीटी आपली साधारण किती मार्काची असते? 150 मार्काची. एवढी आपली सीबीटी असते. आता हे सगळे मार्क मिळून तुमचे किती मार्क होतात? 600 मार्क होता. 0 5 5 10 0 अचल 1 2 2 4 1 5 1 6 अशी किती मार्काचा पेपर असतो तुमचा? 600. पण आता या 600 मार्कापैकी जो सर्वात मोठा वाटा आहे हा सर्वात मोठा वाटा 250 आणि या 200 मार्कांचा असतो. 200 मार्क तर तुमच्या हातात आहे. तुम्ही आयटीला जर व्यवस्थित रेग्युलर येत असाल आणि सर्व लेक्चर वगैरे व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला 200 पैकी मॅक्झिमम 180 190 मार्क मिळून जातील. परत जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे हे पण आपल्या हातात मार्क आहे. म्हणजे तुम्ही जेवढ्या सिरियसली प्रॅक्टिकल कराल, जेवढ्या मनापासून प्रॅक्टिकल करा आणि जेवढं चांगलं परफॉर्म कराल तिथं त्याच्यानुसार तुम्हाला इथं मार्क असतील. इथं मिनिमम आपल्याला किती मार्क असतात? 150. कमीत कमी इथं 150 मार्क पडलेच पाहिजे तरच तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे ती पास असतात. आता त्यानंतर विषय येतो आपला सीबीटीचा. आता सीबीटीचा पॅटर्न हे पूर्ण वेगळं आपलं. ठीक आहे, आता जो सीबीटी पॅटर्न आहे हा सीबीटी पॅटर्न आपण थोडंसं काय करू डिटेलमध्ये समजून घेऊ. आता त्यात 2 ग्रुप आहे आपले, एक इंजिनिअरिंग ट्रेड आहे आणि एक आहे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे आपले टर्नर झालं, फिटर झालं, मशिनिस्ट, वेल्डर वगैरे या सर्व कोणत्या ट्रेड आहे? इंजिनिअरिंग ट्रेड आहे. नॉन इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे काय? ज्याच्यात इंजिनिअरिंगचा फारसा संबंध नाही. उदाहरणार्थ आपलं हे असेल फॅशन डिझायनिंग असेल, ठीक आहे, त्यानंतर कोपा वगैरे असेल, त्यानंतर आपलं स्विंग टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर, अशा ज्या वेगळ्या ट्रेड आहे ज्याचा इंजिनिअरिंगशी फारसा संबंध नाही त्या कोणत्या ट्रेड आहे? नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. या ट्रेडला तुमचा जो मॅथ्स असेल, मॅथ्स म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, आणि जो आपला इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे हे दोघं विषय यांना नसतात. त्यामुळे यांना याच्यावर पेपरला पण प्रश्न येत नाही. आणि जे आपले इंजिनिअरिंग ट्रेड आहे यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स हे विषय आहे. त्यामुळे यांचा आणि यांचा थोडासा फरक आहे. आता काय फरक आहे ते आपण समजून घेऊ. पहिले सीबीटी बघा. सीबीटी त्यांनी कशी स्प्लिट केलेली. तुमची टोटल सीबीटी असते 150 मार्कांची. टोटल सीबीटी किती असते? 150 मार्कांची. हे बघा, टोटल सीबीटी आहे 150 मार्क. बरोबर. त्यापैकी जे थेरी आहे हे थेरीला तुम्हाला 50 एमसीक्यू असतात. किती? 50 एमसीक्यू. आणि याला मार्क किती असतात? 100 मार्क्स. याला मार्क असतात 100. त्यानंतर जो तुमचा ईएस आहे, ईएस ला एमसीक्यू किती असतात? 25. आणि याला मार्क किती असतात? 50. असे दोघं मिळून तुमचे टोटल किती मार्क होतात? 150 मार्क होतात. पण आता हा जो ईएस विषय, ईएस विषयाचा जो पेपर आहे हा तुमचा सेपरेट होत असतो. याची जी पासिंग आहे ही पण तुमची सेपरेट असते. त्यामुळे मी तुम्हाला मागे पण आपण जे ईएसचे व्हिडिओ टाकले मी त्याच्यात पण तुम्हाला सांगितलं ईएस हा विषय तुम्ही काय करा सिरियसली घ्या, कारण या विषयाची पासिंग पूर्ण वेगळी आहे. आता सीबीटी थेरीच्या पेपरमध्ये कसं होतं, थेरीमध्ये तुम्हाला एमसीक्यू किती आहे? 50 आणि मार्क किती आहे? 100. पण या 50 एमसीक्यूचं पण त्यांनी काय केलंय? बायफर्गेशन केलंय. म्हणजे याचे पण त्यांनी पार्ट केले. कसे पार्ट केले? 3 पार्ट. जसं थेरी आहे, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे. बरोबर. आता थेरी आहे, थेरी तुमची किती? थेरीचे त्याच्यात किती क्वेश्चन येणार? थेरीचे येणार त्याच्यात 38 क्वेश्चन. वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचे येणार 6 क्वेश्चन. इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचे येणार 6 क्वेश्चन. असे टोटल मिळून तुमचे किती होणार? हे 38, हे 6 आणि हे 6. असे तुमचे टोटल किती क्वेश्चन पूर्ण होणार? 50.
आणि त्याला मार्क किती असणार 100. मग आता याला पासिंग कितीला आहे, तर याची जी पासिंग आहे ही आपली साधारण 33 मार्काला असते. किती मार्कला 33. पण 33 मार्क कोणाला पडत नाही. त्यानंतर ही जी 50 आहे, 50 मार्कला पासिंग कितीची असते 17ला. 17 मार्क पण कोणाला पडत नाही. तुम्ही म्हणाल सर असं का बरं, तर असं का बरं, जो आपला प्रत्येक एमसीक्यू असतो, प्रत्येक एक प्रश्न असतो, हा किती मार्काला असतो 2 मार्काला. त्यामुळे हे मार्क पडणं शक्य नाही. तुम्ही 33 मार्काचं डोक्यात ठेवू नका. तुम्ही ठेवताना किती ठेवा 34 मार्क. मग आता 34 मार्क जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचे साधारण 17 एमसीक्यू जे हे 17 एमसीक्यू बरोबर आले पाहिजे. किती एमसीक्यू बरोबर आले पाहिजे 17. तर तुम्ही हे तिघे विषय काय होऊन जाल पास होऊन जाल. आता ते 17 एमसीक्यू तुमचे इथून बरोबर आले, इथून बरोबर आले, इथून बरोबर आले किंवा तिघं मिळून बरोबर आले तरी त्याच्याने काही फरक पडत नाही. तुम्ही हे जे तिघ विषय हे तुम्ही एका स्लॉट मध्ये काय होऊन जाल पास होऊन जाल. समजा आता तुम्हाला वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचं तुम्हाला काहीच येत नाही, याच्यात तुम्हाला 0 मार्क पडले. इंजिनिअरिंग ड्रॉइंग याच्यात पण तुम्हाला किती पडले 0. पण थिअरी मध्ये तुमचे 20 एमसीक्यू काय झालं बरोबर आले, म्हणजे तुमचे मार्क किती झाले 40 मार्क झाले. तरी पण तुम्ही काय होऊन जाल थेरी हे जे तिघ विषय आहे हे तिघ विषय तुम्ही पास होऊन जाल. पण मग त्याचा अर्थ असा करेल की समजा आता जाऊ दे भाऊ की आपण नुसतं थेरीने पास होणार आहे, मग वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग यांचा अभ्यास नाही करायचा, तर असं नाही करायचं. हे पण विषय फार सोपे आहे. उलट हे तुम्हाला पासिंगला मदत करणार आहे. शिवाय हे जे तुमच्या नंतर टक्केवारीवर तुमचा परिणाम होणार आहे तो सुद्धा या प्रश्नांनी होणार आहे. कारण 6 किती एमसीक्यू आहे 12 दुने 24. म्हणजे जर तुम्ही यांचा अभ्यास नाही केला तर साधारण तुमचं 24 मार्काचं नुकसान होणार आहे. आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचे मोजके 100-150 जरी एमसीक्यू आपण व्यवस्थित अभ्यास केले तरी त्याच्यातले हमखास तुम्हाला 4 ते 5 एमसीक्यू हमखास तुमच्या बरोबर येऊन जाणार दोघांचे. आलं लक्षात. म्हणून याच्यावर आपण काय केलेले सेपरेट व्हिडिओ बनवलेले. तर हे आपला असं पॅटर्न आहे. थेरीचं कसं आहे तुम्हाला 38, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स 6 आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग 6 असे तुमचे टोटल किती प्रश्न होणार आहे 50 प्रश्न होणार आहे. तिघांपैकी कुठून पण तुमचे 17 एमसीक्यू बरोबर आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडणार 34. तेव्हा तुम्ही हा विषय पास होणार. आता राहिला प्रश्न ईएचा. आता ईएची जी पासिंग आहे ही पासिंग तुमची वेगळी, पूर्णतः वेगळी. म्हणजे याचे जे 25 एमसीक्यू आहे हे 25 एमसीक्यू तुम्हाला किती मार्काला आहे 50 मार्काला. म्हणजे तिकडे काही पण झालं तरी पण तुम्हाला ईएस ला 25 पैकी 18 मार्क पाडावे लागतील. मी 17 लिहिले कारण 17 पडणार नाही. म्हणजे किती मार्क पाडावे लागतील 18 मार्क पाडण्यासाठी तुमचे जे 9 एमसीक्यू आहे, किती 9 एमसीक्यू, हे 9 एमसीक्यू तुमच्या बरोबर आले पाहिजे. किती पैकी 25 पैकी. तरच तुम्ही ईएस आणि ईएस हा विषय क्लिअर होणार. बरोबर. यांच्यापैकी एक जर विषय नापास झाले तरी तुम्हाला पुन्हा एकदा काय करावं लागेल, पेपर जो आहे तो द्यावा लागेल. आता हा पॅटर्न कोणासाठी सांगितला मी, इंजिनिअरिंग ट्रेडसाठी. नॉन इंजिनिअरिंग ट्रेड मध्ये काय छोटासा बदल आहे. काय बदल आहे, हे जे 50 आपले थेरीचे क्वेश्चन आहे इथं आपण काय केलं बायफर्गेशन केलं. म्हणजे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचे 6, इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचे 6. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला तसं नाहीये. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला काय मग 50च्या 50 जे प्रश्न आहे हे सर्वच्या सर्व प्रश्न कशावर येतील थेरीवर येणार. पासिंग तेवढाच मार्काला आहे. किती मार्काला 34 मार्काला. म्हणजे तुम्हाला पण किती एमसीक्यू बरोबर आणायचे 17 एमसीक्यू जे हे तुम्हाला बरोबरच आणायचे. पण ते सर्व हे जे सर्वच्या सर्व प्रश्न आहे हे सर्वच्या सर्व प्रश्न कशावर बेस आहे तर थेरीवर बेस आहे. पण इंजिनिअरिंग ट्रेडला तसं नाहीये. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही थोडीशी काय करा सिरियसली घ्या आणि व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुमचं थोडंसं पॅटर्न जे आहे एक्झाम पॅटर्न लक्षात आलं असेल. आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगेल की तुमची जी ऍक्च्युअल एक्झाम आहे तिथं ऍक्च्युअल एक्झाम तुमची कशी असते, विंडो कशी असते, कोणता प्रश्न कसा सिलेक्ट करायचा, उत्तर दिलेलं आहे का नाही हे तुम्हाला कसं समजेल, हे सर्व डिटेलवर मी तुमचा आणखी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, जे आपले वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि थेरी या विषयाचे मी जे पण व्हिडिओ टाकणार आहे ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. काय अडचण असेल तर मला खाली कमेंट करा आणि आपण जे लाईव्ह लेक्चर आहे जास्तीत जास्त लाईव्ह लेक्चर घेण्याचा आपण काय करणार आहे प्रयत्न करणार आहे. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. काय अडचण असेल तर कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.